अनिल सध्या स्ट्रायकिंग एंडला आहेत. इथे मात्र अचूक टप्पा, अचूक गोलंदाजी, खराब थ्रो. नक्कीच विचार करावा लागेल, विचार विनिमय करावा लागेल. तीच मॅच आहे, सामना आहे. या स्पर्धेत जीवित राहायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे. एकदा वर्जित केली गेले एका धावेने. या संघाच्या धाव संख्येचा श्रीगणेश होतोय. धावपलकावर धावा लागले एक. विश्वास पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. आता मात्र मॅन फॉर्म सावर्डे, यजमान संघाचा एक कष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश लुगडे, नक्कीच सावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ज्यानं गाजवलंय असं एक नाव सुरेश लुगडे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका चांगला, इथे मात्र बरोबर खेळाडू टिपलाय, झेल आणि संपलाय. बॅटर सुरेशचा खेळ. सुरेश बॅक टू पब्लिक. थँक्यू डीजे. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. पहिल्या चेंडूवर सुरेशची विकेट. मोठा मासा इथे मात्र गळायला लागलेला आहे. नक्कीच सुरेश स्वतःवर नाराज असतील. चांगला फटका होता, मात्र इलेव्हेशन नव्हता फटक्यामध्ये. विकेट आले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर विश्वास आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला सध्या इनॅट नंबर 3 वर फलंदाज, न्यू फलंदाज बबन सावर्डे संघाकडून दाखल झालाय. इथे मात्र काय घडतंय, पुन्हा एकदा वेगावर स्वार विश्वास. आणि इथं मात्र विश्वास आपला विश्वासाचा पाणीपत होऊन देत नाहीये. विकेट नक्कीच आली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. एक धाव आलेली आहे, एक विकेट देखील आलेली आहे. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू इथे मात्र काउंट केला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा टाकावा लागेल विश्वासानं. वाईट चेंडू काउंट केला जातोय. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 2 या आकड्यावर. थोडासा अवघड परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय सावर्डे संघ. आणि या अवघड परिस्थितीमधून बाहेर येणं सावर्डे संघाला नक्कीच माहित आहे. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. इथे मात्र सन्मान दिलाय चेंडूला. नक्कीच म्हटलं जातं क्रिकेट क्षेत्रामध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूचा अपमान करायचा. आणि ते सूत्र ज्या फलंदाजाला जमलं तोच या खेळपेटीवर इथे मात्र आपला अधिराज्य गाजवू शकतो. ते पुन्हा एकदा एकदा वर्जित केली गेली. त्यावेळेस फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलंय. चेंडू जातोय सीमा रेषे पार समोरच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. षटक संपलंय आणि पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावर. नक्कीच शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि इथे मात्र सावर्डे संघाच्या डगआउट मध्ये थोडीशी खुशी, थोडासा आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात नरेश गोपाळ गोलंदाजी मार्कवर आलेत. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहेत नरेश. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म मध्ये विकेट. नरेश देखील सज्ज आहे, बबन देखील सज्ज आहे स्ट्रायकिंग एंडला.
फुल टॉस चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. विश्वास इथे मात्र जेल टिपलाय आणि संपलाय बॅटर बबनचा खेळ. बबन बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक दुसरा लागतोय चावडे संघाला. दरम्यान ऐकू एक सुमधुर संगीत, देऊया डीजे ला संधी. डीजे नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतात. सुनील आडवे बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर अजित केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. खराब कलेक्शन पाहायला मिळालं, मात्र कोणतेही धाव इथे मात्र मिळणार नाहीये. फुल टॉस चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. कल्पेश स्वतः चेंडू खाली, इथे मात्र दुसरा झेल कल्पेचा पाहायला मिळाला. टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. सुनीलचा खेळ. रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम असेल. तरी सर्व शाहूवाडीकरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवायची आहे, असं नियोजन आपल्याला शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठान कल्याण यांच्या माध्यमातून आलेलं आहे. धन्यवाद शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठान कल्याण. त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आयोजकांच्या वतीने त्यांचा देखील विशेष आभार आणि विशेष कौतुक. आपण जे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला आमंत्रण दिलं, आपल्या देखील असोसिएशनच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं विशेष आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. वार्षिक स्नेह संमेलन आणि महिलांसाठी विशेष शाहूवाडीतील संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील कल्याणच्या या नगरीमध्ये आपल्याला शाहूवाडी तालुका प्रतिष्ठान रहिवासी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष लकी ड्रॉ देखील आहेत. होम मिनिस्टर देखील आहे आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल आपल्या महिलांना, आपल्या भगिनींना सांगायचं आहे याबद्दल आणि त्यांनी विशेष सहकार्य आणि विशेष सहभाग नोंदवायचा आहे. धन्यवाद शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठान कल्याण. आपण आलात, आपले देखील सहभाग आणि आपले देखील उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. धन्यवाद. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 या आकड्यावर. चला किरण शिंदे आपण देखील यायचं आहे. अनिल पाटील यावेळेस देखील नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. वन बाउन्स गॅदर करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायला हवा होता. डगआउट मधून थोडस अशांततेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. मोठा फटका खेळणं गरजेचं आहे सावर्डे संघासाठी. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. किरण शिंदे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. किरण शिंदे, इथे मात्र काय घडतंय? यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिपळाची दांडी गोल. बॅक टू पवेलियन. नक्कीच शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठान कल्याण यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आपण या ठिकाणी उपस्थित दाखवलेत. आपले देखील
लगेच शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठान कल्याणचे अध्यक्ष देखील उपस्थित आहेत, कार्यकारी पदाधिकारी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक. आपण या स्पर्धेला सहभागी झालात, उपस्थिती दाखविली, आपला देखील विशेष कौतुक आणि विशेष असोसिएशनच्या वतीने विशेष आभार. यावेळी स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलाय. धावफलकावर धावा लागलेत 16. थोडं अवघड परिस्थितीमध्ये सध्या आता आपल्याला सावर्डे संघ यजमान संघ पाहायला मिळतोय. यावेळी देखील स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न, फलंदाजांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाहीये. नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ आहे निलेश गवळी. या ठिकाणी आपली गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू आहेत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, डॉन स्ट्रायकिंग एंडला खराब कलेक्शन पाहायला मिळालं आणि नक्कीच एकीच दुहेरीमध्ये कन्वर्जन केलंय आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. नक्कीच थोडासा विचार विनिमय करावा लागेल डगआउट मध्ये गोलंदाजी करताना सावर्डे संघाला, कारण 3 षटका अखे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. 4 गडेच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत सावर्डे संघ. जितू गोलंदाजी मार्क साठी शेवटच्या आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 मोठे फटके इथे मात्र सावर्डे संघाला मॅच मध्ये इन करू शकतात. इथे मात्र बॅटची लिडिंग एज, चांगलं क्षेत्ररक्षण सेकंड स्लिप लावल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर अर्जित केले गेले. 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जितू पंचांच्या डाव्या बाजूने राऊट मारा करतोय. यावेळी देखील बॅटची लिडिंग एज, एक धाव अर्जित केले गेले. पुन्हा एकदा नक्कीच आतापर्यंत गवळीवाडी संघाच्या गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. एक मोठा फटका या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो जो आलाय अनिलच्या बॅट मधून, तिथून मात्र एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय. पुन्हा एकदा जितू सज्ज झालाय. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. उर्वरित काम यष्टीरक्षकाने चोख बजावलाय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावफलक स्थिर, 20 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुढचा चेंडू, यावेळेस हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील तोच निकाल, डॉट चेंडू काउंट केला जातोय. एकदम अचूक गोलंदाजी, गोल अचूक टप्प्यावर नियंत्रण जितूचा, आणि इथे मात्र फटका चांगला आहे. वाह, वंडरफुल, ब्युटिफुल, दर्जेदार, दिमागदार, कडक षटकार. चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल सन्मानजनक स्कोर उभा राहील का? यावेळेस मात्र शेवटचा चेंडू, एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल. सुनीलच्या बॅट मधून येईल का हा मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. आता यावेळी देखील स्क्वेअर कट केला, चांगला फटका पाहायला मिळाला.
वन बाउन्स गॅदर करतील, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, तिसरी धाव देखील सहज केली आणि इथे मात्र आत्महत्या. धावबाच्या स्वरूपात तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेट आले. 2 धावा मिळतील. धाव फलकात जाऊन पोहोचतो 28 या आकड्यावर. 29 धावांचं आव्हान इथे मात्र आरसीसी गवळेवाडी संघासमोर ठेवलेलं आहे सावर्डे संघाने. इथे मात्र थोडीशी निराशाजनक कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून झाले, मात्र एक संधी आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला चांगली कामगिरी करता येईल आणि त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला या गोलंदाजीच्या माध्यमातून 4 षटकामध्ये दाखवावं लागेल. चला सावर्डे संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल या पुढील होणारा सामना भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे विपक्ष श्री कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे विपक्ष श्री कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा आणि अंतिम कॉल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने शाहूवाडी तालुक्यातील संपूर्ण खेळाडूंना आणि क्रिकेट प्रेमींना जे हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय, ज्या असोसिएशनमध्ये हक्काने आपण जाऊन खेळू शकतो असं असोसिएशन आपलं शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कमिटी मेंबर्स त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धा आपण पाहायला मिळतात त्यांचं देखील विशेष आणि विशेष कौतुक. तसेच शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या 2 महिन्यामध्ये, ज्यामध्ये एप्रिलमध्ये आपल्याला ही शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम शाहूवाडी तालुक्यातील एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आपल्या भेटीला येत आहे. सर्व खेळाडूंना या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्व आयोजकांना आणि सर्व कमिटी मेंबरना या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. पुसाळे आणि शिराळे दोन्ही संघनायक जोडलेले आहेत. टॉच करून घ्यायचा आहे. व्यवस्थापन कमिटी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ते टॉच करून घ्यायचा आहे. यापुढे होणारा सामना भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे विपक्ष श्री कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे. चला कॅमेरामॅन थोडं फोकस करायचा आहे. आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय टॉस का बॉस सन्माननीय आदरणीय आनंद सकाराम बेडसे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय. नक्कीच शाहूवाडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख आहेत बेडसे साहेब, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. व्यवस्थापन कमिटी असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. टॉच कडे जातोय, एका बाजूने पुसाळे तर एका बाजूने शिराळे संघ. टॉच होतोय, नाणेफेक जिंकले शिराळे संघ. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने. विद्यमान सामना जुगाई स्पोर्ट्स सावर्डे विपक्ष आरसीसी गवळेवाडी. नक्कीच 29 धावांचा टार्गेट सेट केले सावर्डे संघाने गवळेवाडी संघासमोर आणि तेच टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात नरेश कोपाळ आणि गणेश वरेकर. गणेश वरेकर एक लेजंड खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्या नॉन स्ट्राईकला असेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3-1 लेट्स प्ले. जालिंदर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू, बॅटची लीडिंग एज. इथे मात्र थोडस खराब. नक्कीच चेंडूने दिशा बदलली आणि दरम्यान एक धाव अर्जित केले गेले आणि संघाच्या धावेचा श्रीगणेश इथे मात्र लागतोय. धावफलकावर धावा लागले एक. जालिंदर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा डिफेंड करायच्या आहेत. 24 चेंडूमध्ये 29 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच चांगले गोलंदाज सावर्डे संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळी देखील बॅटची लिडिंग इज आणि इथे मात्र काय घडतंय पहिल्या चेंडूवर विकेट आले. गणेश बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात विश्वास दळवी. इथे मात्र गणेश स्वतःवर नाराज असतील कारण फटका चांगला होता मात्र बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला फलंदाज. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र सामन्यामध्ये कलाटणी देण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज आहे जालिंदर. नक्कीच गवळेवाडी संघाला सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. यावेळेस देखील शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडतंय झेल सुटलाय आणि इथे मात्र संधी होती. संधी होती मॅच मध्ये येण्याची. इथे मात्र संधी हुकले. झेल सुटलाय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तिब्बत 3 या आकड्यावर. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वारंवार गोलंदाज संधी निर्माण करून देतोय मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. तीच साथ इथे मात्र मिळालेली नाहीये गोलंदाजाला. पुन्हा एकदा जालिंदर. यावेळेस फटका चांगला आहे. अंतर देखील गाठलंय. चेंडू जातोय व्यासपीठाला सलामी देण्यासाठी सीमारेषे पार. 1 बाउंड. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र विश्वासने दाखवून दिलंय. इथे मात्र विश्वासने दाखवून दिलंय तुम्ही माझा झेल सुटलाय त्या चुकीचं तुम्हाला इथे मात्र प्रायचित्त करावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र लिडिंग एज आणि इथे मात्र झेल सुटलाय. पुन्हा एकदा जीवनदान. पुन्हा एकदा जीवनदान. विश्वास सारख्या खेळाडूला आपण जीवनदान देत असाल तर मॅचचे परिणाम इथे मात्र वेगळे असतील. अकरा धावा धावफलकावर लागलेले आहेत. 29 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. गॅप मधून नजाकत पाहायला मिळाली. चेंडू जातोय लॉंग स्टॉम्प बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय नरेशच्या बॅट मधून. 15 लागलेले आहेत. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 15. नक्कीच जालिंदर यांचं कौतुक करावं लागेल. चांगले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले पाहायला मिळाले. चांगले संधी निर्माण करून दिली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सावर्डे संघाकडून सुरेश लुगडे. या ठिकाणी शावर्डे तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष देखील या ठिकाणी त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. कुमारजी शेळके साहेब आपले देखील सहर्ष स्वागत. आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दरम्यान आपण पाहतोय एक षटकार एक दर्जेदार गगनचुंबी
पुढचा चेंडू यावेळी देखील काय घडतंय काय बिघडतंय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करतोय का. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय दन 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 करत सीमारशे पार. वाईड प्लस चौकार. डीजे सव्वीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथे मात्र थोडस बॅकफुटला सावर्डे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही तितका संपर्क आला नाहीये. एक धाव तर अर्जित केली गेली आणि एका धावीच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 27 या आकड्यावर. 27 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. गवळेवाडी संघ अजूनही 2 धावींची गरज. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. आज काही वेगळा करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या मिळते. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. स्कोर लेवल या ठिकाणी ते मात्र सामना पूर्णपणे खिशामध्ये घेतलाय गवळेवाडी संघाने. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र जजमेंट चुकलंय. हा आहे विजयी चौकार आणि आरसीसी गवळेवाडी संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक. सावर्डे संघ चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. आपण देखील आपलं देखील असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार देऊया. दरम्यान देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत.